शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, शेतकऱ्याला सरकारला फसवणाऱ्या सरकारचं भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. शेतकरी एकजुटीचा विजय असो, विजय असो, कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. जामखेड तालुक्याला नियमबाह्य दिलं जाणारं पाणी आणि याला विरोध करण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या घंटानाद आंदोलनाला शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो. आणि गेल्या आठवड्यात पण आपण या ठिकाणी युवासेनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देऊन या कर्जमाफीमधल्या ज्या जाचक अटी आहेत त्या रद्द कराव्यात आणि जर असाच त्या कर्जमाफीचा आदेश या सरकारने जर शेतकऱ्यांच्या माती मारला तर गावोगावी जाऊन शासनाच्या या JRची आम्ही होळी करू असा इशारा त्या ठिकाणी आम्ही आठवड्याभरापूर्वी दिला होता. आज हे कर्जमाफी संदर्भातलं तालुक्यातलं दुसरं आंदोलन आहे. परंतु राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असतील, तुपकर साहेब असतील, रोहित पवार असतील, त्यांनी मला वाटतं अन्नत्याग आंदोलन आता तुपकर साहेबांचं चालू, रोहित पवारांचं पंढरपूरला झालं. परंतु हे जे मस्तवाल सरकार आहे ते ह्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांचं लक्ष फक्त एकच आहे की आज आपण बातम्या वाचतोच आहे की ठाकरेंचे पुन्हा 6 खासदार यांनी गळाला लावलेत. म्हणजे जे पक्ष आणि चिन्ह चोरल्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी मोठ्या कष्टाने निवडून आलेले सरकार जे खासदार होते ते पुन्हा सुद्धा यांनी आपल्या पक्षात त्यांना 100 कोटी रुपयाच्या ऑफर देऊन नेले. म्हणजे एकीकडे खासदारांना 100 कोटी द्यायला ह्यांना आहेत, परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला ह्यांना पैसा नाही. ममता बॅनर्जीचा सगळा पक्ष फोडला, तिथं 100 कोटी खासदारांना दिले आणि ते सगळे खासदार भाजपमध्ये एक पक्ष आहे त्या पक्षात त्यांनी विलीन केले. तो पक्ष असा आहे की त्या पक्षाला अण्णा फक्त 800 मतं पडलेली त्या राज्यात आणि त्या पक्ष प्रमुखाला सुद्धा हे खासदार तिथं विलीन झालेलं माहीत नाही. त्याला टीव्हीवरच माहीत झालं की माझ्या पक्षात हे खासदार विलीन झालेत. म्हणजे अशी लोकशाहीची थट्टा ह्या केंद्र सरकारनं ह्या देशात चालू केलेली आहे. त्यांना एक 5वी बहुमत पाहिजे. हे 5वी बहुमत शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर लोकशाही धोक्यात आणण्यासाठी ह्यांना हे 5वी बहुमत त्या ठिकाणी केंद्रात पाहिजे. त्यांना माझी विनंती की तुमच्याकडे एवढं बहुमत असताना आणि शेतकरी ह्या राज्यातला देशोधडीला लागलेला असताना तुम्ही हे फोडाफोडीचं आणि तोडातोडीचं राजकारण करताय. हे कुठंतरी संपूर्ण देशात निषेध करण्यासारखी यांची परिस्थिती आणि तरी सुद्धा तुम्ही आम्ही शेतकरी आज इतकं म्हणजे जे संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण सगळेच गांडूची अवलाद म्हणूनच या ठिकाणी जगायला लागलोय. इतका आपण एवढ्या घोषणा नरडी तुटतात परंतु शेतकऱ्याचा आवाज बाहेर निघत नाही. ही जी सहनशीलता आहे आणि ही सहनशीलतेचाच फायदा हे सरकार या ठिकाणी घ्यायला लागले. जी ब्रिटिशांची नीती होती फोडाझोडा जातीपातीत भांडणं लावून राज्य करा तीच पद्धत ह्या भाजप सरकारने चालू केलेली आहे. आता त्यांनी इलेक्शनमध्ये कर्जमाफी जाहीर केली. त्यांनी सांगत होते आपल्या ध्यानी म्हणी नव्हतं पण तेच सांगायचे की निवडून आल्यावर आम्ही सरसकट 7/12 कोरा करू, सरसकट 7/12 कोरा करू, लाडक्या बहिणीला एवढं पैसे देऊ, ह्याला एवढं पैसे देऊ. मग शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगतो थोडं कर्जमाफीचं एवढं आश्वासन दिलंय म्हणल्यावर शेतकरी ढिला पडला. त्याच्यातच तुम्हाला सांगतो मागं कोरोनासारखा काळ गेला, मध्ये अतिवृष्टीचा काळ गेला, सगळी पिकं गेली. मग शेतकरी कर्ज कुठनं भरणार? मग ह्यांना त्या कर्जमाफीचा विसर पडला. परत शेतकऱ्यांनी विरोध चालू केल्यावर ह्यांनी 5वी कर्जमाफी त्या ठिकाणी जाहीर केली आणि जाहीर अशी केली त्यात अशा अटी शर्ती घातल्या की त्याला त्याचा लाभ बी घेता आला नाही पाहिजे आणि त्याच्यापासून पळता बी आलं नाही पाहिजे. अशा प्रकारची कर्जमाफी केली. त्यांनी पहिली अट अशी घातली की 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाय त्यांना पुन्हा त्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यांना काय मिळणार आहे तर 50,000 रुपये अनुदान. 50,000 रुपये अनुदान पण कधी मिळणार आहे? जर तुमच्याकडे 2 लाख कर्ज असेल तर तुम्ही ते 1.5 लाख भरायचं आणि 1.5 लाख भरल्यावर तुम्हाला 50,000 रुपये भेटणार. म्हणजे एक 1 टाइम सेटलमेंट जी असती ही वसुलीचा एक प्रकार ह्या सरकारने त्या ठिकाणी केलाय. दुसरी अट त्यांनी अशी होती आपल्याकडे की जे नियमित कर्जदार आहेत जे नियमित परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान देणार. म्हणजे उद्धव ठाकरेंनी ही कर्जमाफी जेव्हा एका झटक्यात 2 लाखापर्यंत विनाअट केली त्यावेळेस त्यांनी प्रामाणिक शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन म्हणून 50,000चं अनुदान जाहीर केलं होतं. ह्या सरकारने त्याच्यात अट अशी घातली की जर तुम्ही सलग 4 वर्षे प्रामाणिक असाल, 4 वर्षे रेग्युलर तुम्ही कर्ज भरला असेल तर तुम्हाला ते 50,000चा आम्ही लाभ देऊ.
म्हणजे तुम्हाला सांगतो 4 वर्षे नियमित कर्ज भरलेला एकही शेतकरी ह्या तालुक्यात तर नसणार आहे, कारण संकटच तशी शेतकऱ्यावर आलेली आहेत. म्हणजे 1 वर्ष जरी त्या शेतकऱ्याचं कर्ज थकलेलं असेल तर त्याला सुद्धा तो 50,000चा लाभ घेता येणार नाही. म्हणून बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशा प्रकारची ही फसवी कर्जमाफी ह्या सरकारने केलेली आहेत. म्हणून ह्या प्रमुख 2 अटी ज्या आहेत की जे 2019ला लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पुन्हा सरसकट तुम्ही कर्जमाफी द्यावी आणि प्रोत्साहन जे अनुदान आहे ते जे ह्या वर्षी रेग्युलर शेतकरी त्यांना 50,000च्या ऐवजी 1 लाख रुपयाचं अनुदान या सरकारनं त्या ठिकाणी जाहीर करावं. आणि जर असं जर त्यांनी कर्जमाफी नाही केली, ह्या अटी नाही काढल्या, तर मला वाटतं आज आपण हे सर्व पक्षीय असून सुद्धा एक मोजक्या संख्येत आहोत. आणि ह्याचा चर्चा आम्ही गावगाव केली पाहिजे की ह्याची गरज कुणाला आहे. शेतकऱ्यांना गरज आहे, सर्व शेतकऱ्यांकडे कर्ज आहे. आज पीक कर्ज नसलेला शेतकरी शोधून सापडायचा नाही 2 लाखापर्यंतचा. आणि अशा परिस्थितीत जर आपण शांत बसलो, हा उठाव जर नाही झाला, तर हे सरकार कुणाचाही आवाज ऐकणार नाही आणि पुन्हा एकदा जवळपास 40 ते 45 लाख शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीपासून वंचित राहावं लागणार आहे. आणि ज्यांना 50,000चं अनुदान घ्यायचंय त्यांना पुन्हा सावकाराकडनं 1.5 लाख रुपये काढून तिथं भरावं लागतील, तेव्हा ते 50,000 रुपयाचं अनुदान भेटणार आहे. म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती की कुठला गट तट आणि कुठला पक्ष आंदोलन करतोय हे बघू नका. शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. गावोगावी बैठका घेऊन ह्या कर्जमाफीवर चर्चा केली पाहिजे. काय खरं काय खोटं बघितलं पाहिजे आणि गावोगावी ह्या शासनाच्या JRची होळी करून करमाळा तालुक्यात सर्व पक्षीयांच्या नेतृत्वाखाली, शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक 20-25 हजाराच्या करमाळा तालुक्यात ऐतिहासिक असा मोर्चा निघाला पाहिजे. तर तुम्हाला सांगतो, आणि आपल्या करमाळा तालुक्याचा इतिहास आहे, या ठिकाणी कुठल्याही विषयावर पहिला मोर्चा आपल्या करमाळा तालुक्यात होतो आणि त्याच्यानंतर राज्यभर दखल घेतली जाते. असा एक राज्याला दिशादर्शक मोर्चा मला वाटतं सर्व शेतकऱ्यांनी आणि सर्व नेत्यांनी आपल्या गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या मोर्चाला तन मन धनाने सहकार्य करून ह्या तहसील कचेरीवर भव्य मोर्चा आणून ह्या सरकारला इशारा दिला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने कुठंतरी ह्या लढाईला पाठबळ येणार आहे. म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती, सरकारला विनंती, प्रशासनाला विनंती की शेतकऱ्यांच्या जनभावनेचा जो जनक्षोभ आहे तो या सरकारपर्यंत तात्काळ पोहोचवावा आणि या कर्जमाफीतल्या अटी दुरुस्त करून संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, 7/12 कोरा करावा. अन्यथा या राज्यातील शेतकरी या सरकारच्या मंत्र्यांना पुन्हा रस्त्यावर फिरून देणार नाहीत, हे यांनी ध्यानात ठेवावं. एवढं बोलून मी या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.